पुण्यात पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे मराठी महापौर न व्हावा ही जबाबदारी कृपाशंकर यांच्यावर असून कृपाशंकर याचं विधान अनावधानानं नसल्याचं वक्तव्य संजय राऊतांनी केलंय। कृपाशंकर सिंग हे भाजपचा बोलका पोपट आहे, बोलका पत्थर आहे बरं का। आणि भारतीय जनता पक्षाचे कारस्थान आहे। ते आधी वातावरण निर्मिती करतात, चाचपडून पाहतात आणि त्यांना मुंबईमध्ये मराठी माणसाच्या डोक्यात दगड घालायचाच आहे। त्यांनी ठरवलं आहे की मुंबईमध्ये मराठी माणसाचं डोकं फोडायचं, दगड घालायचं, डोक्यावर खतम करून टाकायचं। आणि कृपाशंकर सिंगचं वक्तव्य हे अनावधानानं केलेलं नसून ही भारतीय जनता पक्षाची रणनीती आहे की वातावरण निर्मिती करायची, माहोल निर्माण करायचं, परप्रांतीयांना जागं करायचं, शिवसेनेविरुद्ध किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेविरुद्ध आणि मराठी माणसाविरुद्ध मतदान करण्यासाठी प्रवृत्त करायचं। कृपाशंकर यांनी माहोल निर्माण केल्यावर मग योगी आदित्यनाथ वगैरे वगैरे वगैरे। संजय राऊत स्वतः पोपटलाल आहेत। गेल्या 4 वर्षापासून पोपटगिरी करण्याचा प्रयत्न सातत्याने करतायत। भारतीय जनता पार्टीचा महायुतीचा अजेंडा स्पष्ट आहे की महायुतीचाच महापौर होणार। आम्ही भाषिकवाद प्रांतिकवाद याच्यामध्ये अजिबात पडत नाही। पण संजय राऊत आणि उभाटा गटाला माझा सवाल आहे की तुम्ही कुणाला महापौर करू इच्छिता? मुंबईमध्ये मुस्लिम आणि खान महापौर करण्याचा प्रयत्न तुमच्या माध्यमातून सुरू आहे। हे महाराष्ट्राला बघितलंय। महापौर कोण करायचा आहे हे मुंबईकरांनी ठरवलेलं आहे। महापौर हा महायुतीचाच होणार, परंतु तुम्हाला मात्र खान महापौर हवाय हे महाराष्ट्राला माहिती आहे। भाजपनी या सगळ्या विषयाची चर्चा करण्यापेक्षा मुंबईला ज्या पद्धतीनं घाण केलं, मुंबई जशी विकली आणि महाराष्ट्राला महागाच्या आगीमध्ये झोकलं। भाजप मुद्दामून हिंदी भाषिक मराठी भाषिकाचा मुद्दा उपस्थित करून मूळ मुद्द्याला डायव्हर्ट करते आहे। जनतेच्या प्रश्नावर तुम्ही जा। आज तुमचं सरकार 11 वर्ष महाराष्ट्रामध्ये आहे। तुमच्या सरकारने या महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्रातल्या महानगरपालिकेसाठी काय केलेलं आहे ते आपण सांगावं। आणि कर्ज घेऊन लोकांवर किती कर्ज लादलं आणि त्याच्यात भ्रष्टाचार तुम्ही किती केला ते त्यांनी सांगावं। तेव्हाच खऱ्या अर्थानं दूध का दूध पाणी का पाणी होईल। जितकी मिरची उद्धव ठाकरेंना उत्तर भारतीय महापौरची लागली तितकी मिरची बुरखेवाली महापौर बनेल याची का नाही असा सवाल नितेश राणे यांनी ठाकरे बंधूंना उपस्थित केलाय। मुंबईचा महापौर भाजपाचाच होणार, महापौर मराठी आणि हिंदूच होणार असं देखील नितेश राणे म्हणाले। मुंबईच्या माझ्या सर्व हिंदू समाजाने विचार केला पाहिजे। कित्येक दिवसापासून आपण ऐकत असाल की तो हिरवा साप वारिस पठाण धमक्या देतोय की मुंबईचा महापौर हा कोणी खान, पठाण किंवा अब्दुल बनू शकतो। मुंबईचा महापौर कोणीतरी बुरखावाली महिला पण बनू शकते। तेव्हा कुठल्या ठाकरे गटातल्या लोकांना मिरची लागली? कोण बिळातून बाहेर आले? कोणी आक्षेप घेतला? पण जेव्हा कृपाशंकर सिंगनी मुंबईचा महापौर हा उत्तर भारतीय बनू शकतो असं म्हटलं तर हे सगळेच बिळातून बाहेर आले, बोंबलायला लागले। जेणे काय हिंदूंमध्ये फूट पाडण्याची सुपारीच या लोकांनी घेतलेली दिसते। कोणी कितीही बोंबलून दे, मुंबईचा महापौर जसा आमच्या देवेंद्र फडणवीसजींनी सांगितलंय हा मराठीच होणार, हा हिंदूच होणार। एक महत्त्वाची अपडेट समोर येते। जळगावात प्रतिभा देशमुख बिनविरोध विजयी झाल्याची माहिती। प्रभाग क्रमांक 9 मधून बिनविरोध निवड झाली। शिवसेनेच्या उमेदवार प्रतिभा देशमुख या बिनविरोध विजयी झाल्याची महत्त्वाची अपडेट समोर येते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।